मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर पवार. टेक्नोज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. आपल्याला माहीतच आहे की सध्या लाडकी बहीण जी योजना आहे, ती योजनेची सर्व महिलांनी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे, असा जी-आर निघालेला आहे. परंतु जी-आर निघाल्यापासून बऱ्याच महिलांना ई-के-वाय-सी करण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत आहेत. काही जणांना ओ-टी-पीच येत नाहीये. कधी-कधी वेबसाईट उघडतच नाहीये. तर अशा खूप साऱ्या अडचणींनंतर काही पर्याय आहेत, जे जर आपण ज्यांचा आपण जर अवलंब केला, तर आपण यशस्वीरित्या ई-के-वाय-सी आपली पूर्ण करू शकता. यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो, दिवसभरात खूप साऱ्या महिला ई-के-वाय-सी पूर्ण करतायत. त्यामुळे वेबसाईटवर खूप लोड येतोय. तर आपण यासाठी पर्याय करू शकता, की संध्याकाळी 10 वाजेनंतर जर आपण वेबसाईट ओपन करून आपली के-वाय-सी पूर्ण केली, तर ही यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते. याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. यानंतरही आपल्याला काही अडचणी येत असतील, तर आपण कमेंट करून विचारू शकता. मित्रांनो, यामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, की के-वाय-सी करताना फेक वेबसाईटही या Googleवर आलेल्या आहेत. तर त्यामुळे वेबसाईट व्यवस्थित बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाराष्ट्र शासनाची ऑथराइज्ड वेबसाईट जी आहे, ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही ती वापर करू शकता आणि आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांची ई-के-वाय-सी आपण पूर्ण करून घेऊ शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथून आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा एक पर्याय दिसेल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई-के-वाय-सी साठी एक लिंक ओपन होईल. मित्रांनो, ई-के-वाय-सीचा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे आधार क्रमांक विचारेल. आपल्याला इथे आधार क्रमांक त्या महिलेचा टाकून घ्यायचा आहे, ज्या महिलेची आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे. त्यानंतर खाली कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड जसाच्या तसा पुढच्या चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमती असं खाली विचारलेलं आहे. हे एकदा वाचून घ्यायचं आहे. मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ-टी-पी पाठवा इथे क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे. इथे आपल्याला आपण ज्या महिलेचा आधार क्रमांक टाकला होता, त्या महिलेच्या आधार नंबरवर जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे. ओ-टी-पी यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर आपल्याला इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकण्यासाठी विचारेल. तर आता इथे लग्न झालेल्या महिलांनी आपल्या पतीचा आधार क्रमांक व ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा महिलांनी आपल्या वडिलांचा आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. ज्यांचे लग्न झालेलं नसेल व वडील हयात नसतील, त्यांनी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या डिक्लेरेशनला एकदा वाचून घ्यायचं आहे आणि सहमती द्या या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण जो आधार क्रमांक दिलेला आहे वडिलांचा किंवा पतीचा, त्यावर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली काही ऑप्शन दिसतील, पर्याय दिसतील वेगवेगळे. त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्याला विचारलं जाईल की आपला जात प्रवर्ग कोणता आहे. तर आपल्याला इथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती असे वेगवेगळे जे पर्याय आहेत, त्यापैकी आपला जो योग्य पर्याय असेल तो निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर विचारलं आहे मित्रांनो की माझ्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही शासकीय कार्यालयात कार्यरत नाहीत किंवा शासकीय वेतनाचा लाभ घेत नाहीत. तर या पर्यायाला होय करायचं आहे, कारण हे योग्य आहे की आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती हा सरकारी कार्यालयात कार्यरत नाही किंवा सरकारी निवृत्ती वेतनाचा लाभ घेत नाही. तर हे योग्य आहे, म्हणून याला होय करायचं आहे. जर आपण याला नाही केलं तर याचा अर्थ होतो की आपल्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती सरकारी कार्यालयात कार्यरत आहे किंवा निवृत्ती वेतन घेत आहे.
त्यानंतर पुढे विचारलं आहे मित्रांनो, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर ह्या पर्यायासाठी आपल्याला सेम होय असं उत्तर निवडायचं आहे. जर आपण इथे नाही म्हणून जर उत्तर निवडलं तर याचा अर्थ होतो की आपल्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या कुटुंबाचा लाभ घेत नाही असं होईल. त्यामुळे आपल्याला होय करायचं आहे. म्हणजे माझ्या कुटुंबातली केवळ एकच विवाहित व एक अविवाहित व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहे, याला होय करायचं आहे. आणि शेवट मित्रांनो इथे दिलं आहे की वरील सर्व माहिती ही खोटी आढळल्यास मी कायदेशीर कार्यवाहीसाठी जबाबदार राहील. तर यासाठी आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा मेसेज दिसेल मित्रांनो की आपली KYC ही सक्सेसफुली इथे जमा झाली आहे, सक्सेसफुली पूर्ण झाली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली KYC पूर्ण करून घेऊ शकता आणि आपल्या आसपासच्या इतर महिलांनाही मदत करू शकता त्यांची KYC पूर्ण करण्यासाठी. यानंतरही आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, यावर उत्तर देण्यात येतील. आपल्या टेक्नोज्ञान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.